लातूरमध्ये आज एक भावनिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा क्षण पाहायला मिळाला। स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणातून वडिलांच्या आठवणी जागवल्या आणि त्यांचा वारसा जपण्याची शपथ घेतली। पंकजाताई म्हणाल्या की मुंडे साहेबांनी त्यांच्या जिवंतपणीच मला वारस घोषित केलं होतं। हा वारसा फक्त संपत्ती नसून जमीन किंवा पैशाचा नव्हता, हा वारसा होता त्यांचा संघर्ष, त्यांचे संस्कार आणि राजकारणातील भूमिका। माझे वडील माझे गुरु होते, त्यांनी मला काय करायचं हे कधी शिकवलं नाही, पण काय करायचं नाही हे मात्र त्यांनी शिकवलं, असं त्या भावुक होत म्हणाल्या। आपल्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना पंकजाताई म्हणाल्या की अनेक जण म्हणतात माझी कार्यपद्धती वडिलांसारखी नाही, पण ती त्यांना अपेक्षित अशीच होती। मला गोपीनाथ मुंडे व्हायचं आहे, पण सुधारित आवृत्ती व्हायचं आहे, असं त्यांनी सांगितलं होतं। स्वाभिमान गहाळ न करता, द्वेष न बाळगता आणि नेहमीच बेरजेचं राजकारण करण्याचा सल्ला त्यांनी मला दिला, हे त्या विसरल्या नाहीत। कार्यक्रमाच्या दरम्यान पंकजाताई म्हणाल्या की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचा विशेष उल्लेख करत त्या म्हणाल्या, मुंडे साहेबांच्या निधनानंतर मी दिल्लीला पोहोचले तेव्हा ओळखीचे कोणी नव्हते, फक्त देवेंद्रजी होते आणि त्यावेळी मी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडले। हा प्रसंग सांगताना पंकजाताई खूप भावुक झाल्या। आपल्या भाषणाच्या शेवटी पंकजाताई म्हणाल्या की वडिलांच्या वारसाला सुईच्या टोका इतकीही धक्का लागू देणार नाही, असं ठामपणे त्यांनी सांगितलं। फेकलेले तुकडे उचलायचे नाहीत, परिस्थितीशी झुकायचं नाही आणि नेहमी स्वाभिमान जपायचा, हा वडिलांचा सल्ला पुढच्या काळातही पाळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। लातूरमधील या कार्यक्रमात भावनिक वातावरण होतं, पण पंकजाताई मुंडे भाषण फक्त राजकीय संदेश नव्हता, तर एका मुलीने आपल्या वडिलांना दिलेली शपथ होती।